अमोलजी नमस्ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपल्या सांगण्यावरून जो आपण अंदाज शेतकऱ्यांसाठी दिला होता तो बरोबर जवळपास तंतोतंत त्या ठिकाणी आतापर्यंत खरा झालेला आहे. तर सध्या जर अमोलजी पाहिला आपण तर बरोबर. सध्या मान्सूनची हालचाल किंवा मान्सूनची परिस्थिती सध्या काय आहे महाराष्ट्रामध्ये? सध्याच्या परिस्थितीत जसं जे रेबल चक्रीवादळ आपण सांगितलं होतं येणार आहे हो. आणि ते 25-26 ते पूर्वांचल राज्यात धडकलं, ते समजा आपल्या बंगालच्या खाडीच्या आसपास. बरोबर. म्हणजे बांगलादेश आलं, त्याच्यामध्ये कोलकाता आलं आणि त्या भागात आल्यामुळं आपला मान्सून जो अंदमान होता तो एकदम स्पीडने तो पूर्वांचल राज्यामध्ये पर्यंत पोहोचला हां हां हां. आणि 1 जूनला तो केरळमध्ये दाखल झाला. म्हणजे वेळेवर दाखल मग झाला. हा, वेळेवर 1 दिवस आधी दाखल झाला. हं हं. अरबी समुद्रातली शाखा 1 जून नंतर ही थोडी प्रभावी राहिली. त्याच्यामुळं कोकणात मान्सून वेळेवर पोहोचला हं. आणि वेळेआधी पोहोचला. मुंबईत सुद्धा वेळेआधी पोहोचला 1 ते 2 दिवसानं. हां बरोबर. नंतर खानदेश, विदर्भ परत अकोल्याच्या मान्सून जवळपास आपल्या अकोल्यातून परिसंचालन करत आहे, समजा त्याची रेखा जी आहे ते. हं. तर अमोलजी ती आता जो हा पाऊस होऊ राहिला वादळी पाऊस तर हां, हा हां. मान्सूनचाच पाऊस आहे की कसं म्हणजे शेतकऱ्यांनी याच्यावर पेरणीचा निर्णय शेतकरी घेऊ शकतो का या पाण्यावर? नाही, ज्या भागात पाऊस चांगला आहे, म्हणजे जसं आपण सांगितलं की 7-8 इंच ओल व्हायला पाहिजे. हां. तापमान कमी व्हायला पाहिजे. तापमान जवळपास 35, 36, 37 जर याच्या आतमध्ये राहिलं, हां. तर त्यावेळेस पेरणीचा आपण निर्णय घेऊ शकतो. बरं. त्यासाठी चांगला पाऊस पडला, तापमान कमी झालं, आर्द्रता वाढली, हं, हं. म्हणजे थंड वातावरण पडणे हे जमिनीसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक असते. हां, म्हणजे हां. पाऊस पडल्यावर वातावरण थंड पडायला पाहिजे. जर हं. ते वातावरण थंड नाही पडलं, तापमान कंटिन्यू असेल, तर ते ओल कमी होते लवकर. तर हा जो पाऊस आहे हा मग मान्सूनचाच पाऊस आहे. पाऊस मान्सूनचाच आहे. काय पण तर आता मग हां, हां. सध्या असं आहे की शेतकऱ्यांनी जिथं पाऊस चांगला झाला आहे त्यांनी पेरणी करायला हरकत नाही. म्हणजे कारण पेरणी पाऊस हा, शेतकरी करू शकतात. हां, जिथं पाऊस चांगला झाला असेल, म्हणजे बुवा एक ते हितीच्या वरनं एक पेरल्यावर हित. ते पेरल्यावर उगवण होईल, हां. त्याच्याकडे पाण्याची एखादी व्यवस्था आहे. हं, हं, हं. आणि हा पाऊस अशाच पद्धतीचा पाऊस हा 14-15 जूनपर्यंत कंटिन्यू आहे. हां, हां. महाराष्ट्रभर आहे. अच्छा. आणि जो आपल्याला एक आणखी चांगला पाऊस मिळणार आहे, हां. म्हणजे 15 तारखेनंतर जे बंगालची खाली जो मान्सून आपला पूर्वांचल राज्यात बिहारच्या जवळपास अडकलेला आहे. हां, हां. तर त्या बंगालची खाली ते बिहार इथं लो प्रेशर एरिया राहणार आहे. हं, तर हं. तो लो प्रेशर एरिया तिथं, जरी तो सघन बनणार नाही, म्हणजे तो दाब जास्त तीव्र बनणार नाही, पण तो मान्सूनला खेचून घेणार इकडे पूर्ण 16-17 तारखेपर्यंत. हां, हां. पूर्ण इकडं समोर घेऊन यायला त्यांना म्हणजे छत्तीसगड, आपल्या नागपूर वगैरे इकडे समोर ते वारे सरकतील. त्याच्यामुळं मान्सून ऍक्टिव्ह झाल्यासारखं होईल आपल्या विदर्भात. अच्छा म्हणजे आता जो हा पाऊस पडत आहे वादळी पाऊस हा 14-15 तारखेपर्यंत असाच पडणार आहे. हां, आणि त्याच्यानंतर समजा आपला जो विदर्भातला पाऊस आहे, जो जिथं अजूनही पाऊस चांगला नाही, पूर्व विदर्भात अजूनही चांगला पाऊस नाही. हां, हां. तो तिकडची ऍक्टिव्हिटी, पूर्ण पश्चिम विदर्भातली ऍक्टिव्हिटी, खानदेशची ऍक्टिव्हिटी हे 16, 17, 18, 19, 20, 22 या हं. तारखांमध्ये तो पाऊस पडणार आहे चांगला. म्हणजे मग हा जो पूर्ण जो पाऊस पडला 17 पासून तो मग समजा हं. असं समजा की मग मान्सून लागला महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झाला हां, नाही, आता आणि कसं ते ज्या भागात ते मान्सून रेखा पोहोचली, हं. तिथं असंच म्हणतात की बाबा मान्सून पोहोचला. ते काय, ते फक्त एक अ, म्हणजे वैज्ञानिक भाषा आहे फक्त, की मान्सून पोहोचला. त्याच्या आधी पडला तो पाऊस सुद्धा मान्सूनचाच आहे. हां, हां, हां. कारण मान्सून ज्या अर्थी वारे 1 जून नंतर पडणारा पाऊस मान्सूनचा आहे. हां, बरोबर. म्हणजे ज्या हा अर्थी जो वारे पाऊस आहे सक्रिय मान्सूनचाच आहे आता. मान्सूनचा हा सुद्धा पाऊस मान्सूनचाच आहे. फक्त त्याच्यात वादळ वाऱ्याचं प्रमाण जास्त राहते. हं, हं. पाऊस जास्त वेळ टिकत नाही तो. हां, हां. कारण ज्या अर्थी तो मान्सून तुमच्या भागात पोहोचला नाही, त्या अर्थी तिथं आर्द्रतेचं प्रमाण कमी निघते, किंवा तिथलं बाष्पाचं प्रमाण सुद्धा तिथं कमी राहू शकते. बरोबर आहे. तर अशा भागात तो पाऊस म्हणजे सार्वत्रिक नाही पडत. त्याची प्रमाण सुद्धा मोजक्या टाईम पिरियडमध्ये पडते, 20 मिनिटात, 30 मिनिटात. हं, हं. बरोबर आहे, बरोबर आहे. तर जिथं चांगलं त्याला बाष्प मिळालं तिथं 1 तासही पडते हां, हां. आणि स्पीडनं पडते आणि शेत वाहून निघते. कारण तो जमिनीत जोरानं पडल्यामुळे तो काही जमिनीत तो मुरत नाही. तो लवकर वाहते, असं वाटते खूप पाऊस पडला. हो, हो. नुकसानदायी पाऊस असते तो. तर तो हे असं चित्र आहे. त्यामुळे जो पाऊस मध्यम पडते, संथगतीत पडते, हं. रिमझिम पडते, तो पाऊस जमिनीत चांगला हे होते. त्याची ओल जास्त वाढते आणि अच्छा. त्याच पावसानं वातावरण थंड पडते एकदम.
हां, आता जसं आता थोडं दमट वातावरण तयार झालेलं आहे. सध्या नाही आता कसं गरमी. आहे, मान्सून आपल्या इथं पोहोचला. मान्सून पोहोचला म्हणजे आर्द्रता वाढली आता. हां, हां, हां. आर्द्रता वाढायला लागली म्हणजे मान्सून पोहोचला म्हणजे आर्द्रता वाढते. मान्सून जेव्हा नसते तेव्हा तुमच्या इथली आर्द्रता तेवढी नसते. बरं आपल्या जिल्ह्यामध्ये काय म्हणते अमोल भाऊ पाऊस अकोलामध्ये? उद्या परवा काही आहे का? पाऊस कंटिन्यूच आहे. आजही पाऊस रात्री हलका ते मध्यम पाऊस आजही पडू शकते. कारण आर्द्रता वाढलेली आहे आणि हलकेसे ढगाळ वातावरण पूर्ण विदर्भात आहे आज. हां. मात्र महाराष्ट्रात सुद्धा आज जोराचाही पाऊस बऱ्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात आहे. अच्छा. मराठवाड्यात सुद्धा पाऊस आहे. म्हणजे असं काही एकदम पाऊस बंद झाला असं नाही. पाऊस चालूच राहणार आहे हा. हां, हां, हां. आणि पुढील 3 दिवसात सुद्धा पाऊस आहेच. अच्छा पण म्हणजे 16 तारखेनंतर हां. परत एक चांगली पावसाची एंट्री होणार आणि तोच पाऊस संपूर्ण विदर्भ, खानदेशात आणि जे काही राहिलेले भाग असतील आपले पेरणीचे तो किंवा ज्यांना पाऊस अजूनही मिळाला नाही, हं. त्या सर्व भागात तो पाऊस त्या 16 जून ते पूर्ण 25 जून, 28 जूनपर्यंत सर्वांकडे पाऊस पडणार आहे हा. म्हणजे तो जो पाऊस होणार आहे त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या पेरण्या होऊन जातील. हां, जे भागही राहिले असतील किंवा जिथे चांगला पाऊस पाहिजे, तर आपल्या अकोला जिल्ह्यात एकंदरीत चित्र पाहिलं तर पाऊस पेरणीलायक वाटत नाही अजून. नाही. म्हणजे म्हणजे आपल्या कोण्या भागात आहे, कोण्या भागात नाही असा विषय आहे तो. हां, म्हणजे सार्वत्रिक नाही आहे, पण ते आपण 4-6 बोटं ओल गेली म्हणजे आपण लोकं पेरणीला लागतात. हो, हो, हो. पण 2 दिवस कमी झाले किंवा वातावरण तापलं, तर ते ओल उडून जाते लवकर. हां, 100%. काही हरकत नाही ना. एक संदेश शेतकऱ्यांपर्यंत देऊन देतो आपल्या माध्यमातून. बिलकुल, बिलकुल. तेवढंच आपलं शेतकऱ्या हितार्थ काम होईल समजा. म्हणजे 16 ते एकच सांगायचं आहे, की बाबा 16 ते जो 25चा हा पिरियड आहे, हां, जून. हाच पेरणी करता आपल्याला बेस्ट राहील जसं. हां, 16 ते 25 पूर्ण पाऊस हं. झाल्यानंतर. हो चांगला आणि पाऊस झाल्यानंतर. ज्यांना कॉटन वगैरे लावायची आहे त्यांच्यासाठी बिलकुल सध्या वातावरण पोषक झालेलं आहे. त्यांनी कॉटन लावू शकतात. हां, बाकीचे हां. त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर ते पेरणी करून जवळचं पाणी समजा देऊ शकतात, जर पाऊस त्यांच्याकडे कमी असेल तर. कारण हा पाऊस सार्वत्रिक पडत नाही आहे. नाही, बाग बदलत बदलत पाऊस आहे. त्याच्यामुळं सर्वांकडे पाऊस एकाच दिवशी होईल सांगता येत नाही. कमी हां. जास्त प्रमाण राहते. हं, हं, हं. कोणाला 10 मिनिटाकरता पडते, कोण्या भागात 20 मिनिटं पडते, हं. कुठल्या भागात 1 तासही पडते. बरोबर आहे.